रिसोड शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या सिव्हिल लाईन रस्त्यावरील स्ट्रीट लाईट पथदिवे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बंद असल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या गंभीर समस्येकडे नगर परिषदेचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष चऱ्हाटे यांनी नगर परिषदेला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। चऱ्हाटे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की सिव्हिल लाईन रस्त्यावरील विद्युत खांबावरील पथदिवे दीर्घकाळापासून बंद आहेत, ज्यामुळे सायंकाळनंतर या भागात अंधार पसरतो। याचा परिणाम व्यवसायावर होत असून नागरिकांना विशेषतः महिलांना असुरक्षितता जाणवत आहे। अनेक वेळा नगर परिषदेला लेखी अर्ज देऊनही या समस्येचे निराकरण झालेले नाही। या पार्श्वभूमीवर चऱ्हाटे यांनी नगर परिषदेला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे। जर 1 महिन्याच्या आत सिव्हिल लाईन रोडवरील पथदिवे सुरू झाले नाहीत तर नगर परिषदेच्या विद्युत विभागाला ताळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। या व्यतिरिक्त सिव्हिल लाईन रोडच्या मध्यभागी असलेल्या खांबावर लावण्यात आलेली रंगीबेरंगी सजावटीची लाइटिंग देखील 6 महिन्याच्या आतच बंद पडली आहे। ही लाइटिंग तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणीही चऱ्हाटे यांनी केली आहे। यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती, मात्र आता ती पूर्णपणे लाईट बंद असल्याने केवळ विजेचा अपव्यय झाला असे दिसून येते। रिसोड नगर परिषदेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सिव्हिल लाईन रोडवरील पथदिवे आणि सजावटीची लाइटिंग पूर्ववत करावी अशी मागणी रिसोड शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे। अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, असे चऱ्हाटे यांनी स्पष्ट केले आहे।